तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही इथे सगळीकडे झाडं लावतोय. आज अपार्टमेंटमध्ये झाडं लावण्याचं काम सुरू आहे आमचं. आता 5व्या मजल्यावरचं सुरू आहे. नंतर खाली जाणार सगळीकडे. म्हणजे बरीच झाडं अशी मोठीच झालीत, काय काय छोटी आहेत. जी मोठी आहेत ती मोठ्या कुंडीमध्ये लावतोय आणि छोटी आहेत ती छोट्यामध्ये. मग किसी में गीला रहता है ना, वो हो जाते मतलब गल जाते। फिर पानी से कब डाला था? 20 तारीख 20 अभी आज 4 दिन हो गए। 30 तारीख तो जरूरत नहीं है, लेकिन इस तरह से हेल्दी होना चाहिए। ये बहुत हेल्दी है ना। ये पता। हाँ, ये भी एक उस पहली वाला जो करके खिड़की में वो भी अच्छा। हाँ, पहली बार मुझे लगता है धूप लगने से ये पड़ता है। उसको भी क्या कर रहे हैं? इधर कैसे आया था ऊपर? मम्मी का उधर आए ये भैया ताकि रखने के नीचे गए थे। हाँ मम्मी का कुछ नहीं इनके साथ आए थे। अभी दिखाई दे। उनको बच्चे पसंद नहीं होता आता है कुछ नहीं। बात पूरा करेंगे। ऊपर हाँ, नहीं तो सूख जाएगा। ये भी डन। तो छोटा वाला में लगाना। ये किस में? तो बड़े इसमें ये लगा इतना तो उससे कहाँ होना है सुबह। इसमें हाँ, थोड़ी सी गाडीवर फ्लोट आहे का गाडी पुसायची? नाही चल फ्लोट नाही एवढ्या मोठ्या प्लॅनमध्ये फ्लोट चल बघू दे पाठला. बरं मार्केट എടുക്കുമ്പോൾ സാധാരണ എൻ്റെ ഫോൺ ചാർജ് ഇല്ല 10.
नको खाल्लं उंच पाहिजे मावशी म्हणलं ना ती वर नाही कातरायचं लय. खालते घ्यायचं म्हणजे वरचं वाढतं चांगलं. नाही काय माहिती मावशी आपल्याला पलीकडचं दिसली म्हणून हाईट ठेवली हो मग खाल्लं कट तुला हाईट तसं नव्हं. ते नाही म्हणत हे नव्हं फांद्या खालच्या घ्यायच्या म्हणजे असं वाढत वर जात. हां हां असं म्हणते मी वरचं नाही म्हणत तुम्हाला. बरं म्हणजे हे खाल्लं काढलं का नाही म्हणजे झाडं बी पाण्याने हे ते चांगलं होतं. ना तशी साईड कट करायची हां खाल्लं घ्यायचं म्हणजे खालच्या झाडाला जसं वारं लागलं का नाही त्याची उंची वाढत जाते त्याची. आपली एवढीच उंची भास आहे उंची एवढीच भास आहे म्हटलं हो. लय पण उंच झालं हे होतं पडते ते झाड पडते. वारं भरपूर येतं ना मध्ये आधी लांब मयुरी काय म्हणली काढले तिने तिथून ते बघायला लागतं. आणि मी आली तर तुम्ही तिकडे गेलेला दिसला खाल्लं पुडकं निघालं का ना वर साखर ते खाली कचरा पडतो का ना ती पडत नाही. हे खाल्लं असं गोल डेरीदार दिसते. मध्ये चल पॅक केला का नाही तू दिसतच नाही तसं काय दिसलं नसतं तर बस तर भरपूर मेहनतीनंतर आता ह्या गार्डनची पूर्ण कटिंग झालेली आहे आणि व्यवस्थित आम्हाला पाहिजे होती तशी मी झाडं कट करून घेतलेत. एंट्रीमध्ये एवढं मस्त हे झाड आहे आणि नंतर बघा हे सगळं हाईट भरपूर आहे ह्याची आणि दिसायलासुद्धा छान दिसते. तर इथला व्ह्यू एकदम मस्त आहे म्हणजे एंट्री करताच मस्त पॉझिटिव्ह वाईब येते. तर आता बघू शकताय कटिंग केलेला भाग कसा दिसतोय तो. पूर्वी जास्त झाडं वाढलेली आणि अस्ताव्यस्त दिसत होती त्यामुळे आता मी व्यवस्थित कटिंग करून घेतलेत आणि छान शेपसुद्धा आलेला आहे. आणि इथं राहिल्यानंतर वाटतच नाही की आटपाडीच्या अपार्टमेंटमध्ये राहतो आहे. एवढी पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि इव्हिनिंगला सगळे खाली चालायला येतात आणि आम्ही पण आता वॉकिंगलाच चाललो आहे. पहिल्या घरी चाललो आहे राजश्रीला घर बघायचं आहे ना बघितलं नाही बघितलं नाही. त्यामुळे म्हटलं चला आता फ्लॅटपासून जवळच आहे आमचं घर. तर आम्ही आता पोहोचलो सुद्धा घराजवळ. हे बघा लांबनं असं दिसतंय हे घर आहे जवळ आहे ना. आता इथे भाडे करूयात इथे चालवतो मग आम्ही. मोठे घर 2 BHK आहे. हॉल पण मोठं आहे किचन मोठं आहे भरपूर. चला म्हणजे आम्ही पहिली इथेच राहायचो ना आणि नंतर फ्लॅट झाल्यानंतर म्हणजे वाटलं की तिथं जाऊन राहावं. फ्लॅटमध्ये पण हे होतं ना. फ्लॅटमध्ये जास्त जरा आता किती 21 फॅमिली राहतात त्यामुळे म्हटलं तिथं सगळे असतात त्यामुळे तिथं राहा म्हणून आम्ही इथून तिकडे शिफ्ट झालो. छान वाटते फ्लॅटमध्ये पण राहायला. इथे पण करमत होतं भारी वाटत होतं. नाही मग मोकळी हवा जास्त आहे ना. मोकळं डिस्टर्ब नाही ना कोणाचं त्यामुळे